जर अटक केली नाही तर खूप दाट शक्यता आहे. जर असं झालं नाही आणि तुम्ही ह्या 8 दिवसाच्या आत, तसं जर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केलं नाही तर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख डिक्लेअर करावी लागणार. त्याला आमचा नाविलाज. आणि एक गोष्ट, ते त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतात किंवा कोण फादर असतात, त्यांनीसुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन, ह्या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या हत्येला जबाबदारी. ते हत्याच आहे, आमचे आत्महत्या आम्ही त्याला म्हणणारच नाही आहे, ती हत्याच आहे. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की मी आज तुम्हाला साहेब म्हणूनच बोलणार, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. हे सांगतो मी. आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप आहे.